बिग बॉस मराठी सीझन 5 ची वाट बघताय? त्याआधी जाणून घ्या की या वर्षीच्या बिग बॉस सीझन 5 मध्ये कुठले कुठले सदस्य हे अपेक्षित आहेत आणि हे 4 सदस्य जे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे जर बिग बॉसच्या घरामध्ये आले तर कुठे ना कुठेतरी वातावरण एक बदलू शकतं आणि जर हे कंटेस्टंट स्ट्रॉंग जर निघले ना तर पूर्ण कार्यक्रम हा बिग बॉसच्या साईडने जाऊ शकतो किंवा जास्तीत जास्त TRP यांना मिळू शकतो। तर सर्वात पहिलं जे नाव आहे ते म्हणजे जी यूट्यूबवर सगळ्यात फेमस आहे, जी कॉन्ट्रोवर्शियल गोष्टींवर बोलत असते अधूनमधून, जी सोशल गोष्टींसाठी आवाज उचलत असते, ती म्हणजे अंकिता वालवलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल, जी यूट्यूबवर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असते, व्लॉग्स टाकते, काही ना काही अडचणी असतात ह्या देखील लोकांपर्यंत आणायचाही प्रयत्न करत असते। जर बघायला गेलं हिच्या व्हिडिओजनुसार तर ही कंटेस्टंट जरा स्ट्रॉंग वाटते, ही तिचा आवाज उचलू शकते, ही तिच्यासाठी स्टँड घेऊ शकते आणि हिला बघायला बिग बॉसच्या घरामध्ये खूप आवडणार आहे। आणि दुसरं कार्टून एक नाव जे जर पुढे येत आहे खूप जास्त प्रमाणामध्ये ते म्हणजे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण म्हणजे गोलीगत धोका हे बोलणारा जो कंटेस्टंट आहे हा बिग बॉसच्या घरामध्ये येण्याची शक्यता आहे असं म्हणतायत, पण मला असं कुठेतरी वाटतंय की त्याला बिग बॉसच्या घरामध्ये थोडं कुठं ना कुठेतरी इग्नोर करायचा प्रयत्न ही लोक करू शकतात जर आला तर, कारण की ज्या पद्धतीची स्टाईल आहे, हां तो फेमस आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या सगळ्यांसोबतच जुळू शकतं। तर मला ना थोडासा डाऊट वाटतो त्याच्यावर, तो काय करू शकतो आणि काय करू शकत नाही। आणि तिसरा कंटेस्टंट ज्याचं नाव आपल्यासमोर येत आहे ते म्हणजे गौतमी पाटील। तुम्हाला माहिती आहे आता गौतमी पाटील कितीच जरा जास्तच फेमस आहे आणि खूपच जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असे नृत्य करताना किंवा काही इशारे करताना ती दिसली होती, त्याच्यावरनं खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, त्यानंतर तिला माफी वगैरे काय मागण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू होत्या। पण आता राजकारणांच्या शोमध्ये जाऊन ती डान्स देखील करत आहे, तर मला कुठं ना कुठंतरी असं वाटतंय की ती बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकते आणि आली तर धुमाकूळ होऊ शकतो। आणि चौथं नाव जे आहे ते म्हणजे हिंदवी पाटील। हिंदवी पाटील ही जी गौतमी पाटील आहे तिची एक कंटेस्टंट नाही म्हणता येणार, तिची एक कंटेंडर होती, तिच्यासोबत होती पहिले, पण आता ती तिच्या विरोधात तिचे स्वतःचे शोज करते। जर गौतमीला प्रश्न विचारण्यात आला होता की तुला कसं वाटतंय तिचं सक्सेस वगैरे बघून, तर काय यार आता काय तिने निगेटिव्ह काही उत्तर दिलं नाही, पॉझिटिव्हलीच दिलं की आता माझ्या तालमीतून गेलेली आहे तर तिचं चांगलंच चालू असणार आहे आणि चांगलंच आहे, मला काही फरक पडत नाही तिचं चांगला असू द्या किंवा नसू द्या। तर ही ज्यांची जी रायव्हलरी आहे गौतमीची आणि हिंदवीची ही बघायला देखील बिग बॉसच्या चाहत्यांना भेटू शकते। तर मित्रांनो तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं कुठले कुठले कंटेस्टंट हे बिग बॉसच्या घरात यावेत यावर्षी? कारण की यावर्षी बिग बॉस काही ना काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करणार आहेत, कारण की त्यांना यावर्षी TRP हवा आहे, तर त्यासाठी ते कुठल्याही गोष्टी कॉम्प्रोमाइज करू शकतात TRP साठी। त्यामुळे भारीतले भारी कंटेस्टंट हे यावर्षी बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतात। मित्रांनो तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।